कुठल्याही जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया कार्यालयीन कामकाजाचा भाग वगळता जनसामान्यांसाठी केव्हा खुली होते, तर ज्यावेळेस त्याचं गॅझेट नोटिफिकेशन म्हणजे काय म्हणू शकतो, स्थानिक वृत्तपत्रांमध्ये, म्हणजे 2 स्थानिक वृत्तपत्रांचे आवृत्त्या निवडल्या जातात. विश्वनाथ नलावडे, कोल्हापूरचं चालू आहे का? कुठलं कोल्हापूरमध्ये कुठलं? थोडं लांबलंच काय सगळं, थोडं थोडं जरा अजून यवतमाळ म्हणलं की अख्खा यवतमाळ नका. आता इथं बघा, नाझरे, पाचेगाव, बुद्रुक, सांगोला असं जसं लिहिलंय तसं थोडं हे करत चला ना. काय तुमचं काय कोण घेऊन जाणार नाही. कागल, राजेंद्र पवार अजून तरी नाही, मोहोळ बोहिरे. हां, आता विशेष महत्त्वाचं काय आहे की पहिला मुद्दा काय सांगत होतो मी, की पहिली समजा सार्वजनिक जनसामान्यासमोर जनसामान्यांसमोर येणारी कारवाई म्हणजे सगळ्यात पहिलं राजपत्र प्रसिद्ध करणं. म्हणजे काय, स्थानिक वृत्तपत्रांमध्ये कुठल्याही 2 आवृत्त्या सार्वजनिक जास्तीत जास्त खपाच्या 2 आवृत्त्या निवडायच्या आणि त्याच्यामध्ये ते राजपत्र म्हणजे गॅजेट नोटिफिकेशन प्रसिद्ध करायचं. की जसं की आत्ता आपण पाहिलं, मध्ये नांदेडला ज्यावेळेस मोर्चा झाला त्या दुसऱ्या दिवशीच नांदेडचं आणि 1-2-3 दिवसाच्या फरकाने बहुतेक परभणीचं राजपत्र माझ्या अंदाजाने प्रसिद्ध करण्यात आलं ह्या वर्षी, म्हणजे 2025. जानेवारीत काहीच नाही, आत्ता फेब्रुवारी आहे, तर फेब्रुवारीत समजा गृहीत धरा की नांदेड आणि परभणी. तर तुम्ही म्हणाल की बाबा नांदेडचं एवढंच तेवढंच, एवढं काय तो विषय नाही. ते तुम्ही तिथले स्थानिक लोक आहेत, जे बाधित लाभार्थी आहेत, त्यांनी ते बघून घ्यावं. केवढं झालं, काय झालं, मांट्याचं झालं, चुंच्याचं झालं, तुमच्या वरवडचं झालं, लक्षात आलं का? तो संशोधनाचा भाग आहे. जे कोणी लाभार्थी बाधित आहेत त्यांनी ते बघून घ्यावं. दुसरी गोष्ट, तुमचं हे काय नाव, वसमत, परभणी. मग नेमकं अख्ख्या जिल्ह्यामध्ये किती तालुके बाधित आहेत, किती गावं बाधित आहेत, कुठल्या कुठल्या गावांचं झालं आहे, नाही झालं आहे, तो थोडाफार फरकाने संशोधनाचा भाग आहे. पण एक ढोबळमानाने काय की मोठा टाका, आपण जसं सुईद्वारा घेऊन शिवायला लागतो किंवा दाबनाने पोतं शिवतो, तर आपण तिथं पाहतो की बाबा बारीक एकसारखं चिटकून शिलाई असते किंवा काही वेळेस तुटक असते. पण एकंदरीत काय असतं की ते एक संद शिवलं जातं किंवा गोवलं जातं. लक्षात आलं का? तर या आशयाने अर्थ घ्या. महत्त्वाचं काय आपल्याला की आपल्याला काय समजून घ्यायचं आहे की भूसंपादन प्रक्रिया चालू आहे का. आलं लक्षात? शक्तिपीठ विशेष हा आजचा लाईव्ह आहे. सुरुवातीला 2 अपडेट सांगितले की समृद्धी महामार्गावरती जर का तुम्हाला काही प्राथमिक मूलभूत गरजा जर मिळत नसतील पेट्रोल पंप चालकांकडून, तर उच्च न्यायालयाने त्यांना त्यांचं गाऱ्हाणं मांडायचं सांगितलेलं आहे की बाबा तुम्हाला सदरील ह्याच्यामध्ये 10 लाख रुपयापर्यंतचा दंडगा ठोठावण्यात येऊ नये. म्हणजे काय की बाबा दोपटगाईने जे काही समजा झालं त्याच्यानंतर आता जबाबदेही कोणाची आहे, पेट्रोल पंप धारकांची. मग काय काय सुखसुविधा तिथं देऊ शकतात ते की बाबा मेन ज्या आपल्या नैसर्गिक विधी आहेत त्याची सोय करणं. बाकी मग त्याच्यात आणखीन काय दिशानिर्देशित असेल तो न्यायालयाने तसं त्यांना सांगितलेलं असावं. सुनील भानुसे सर, भक्ती सिंदखेडराजे काय प्रोसिजर आहे माहिती द्या. ज्यावेळेस तिथलं काय अपडेट असेल ना ते सांगितलं जाईल. सुनील भानुसे साहेब, काळजी करू नका. आता महत्त्वाचं सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं कन्फ्युजन काय आहे, एक झाला हा विषय की बाबा समृद्धी महामार्गावरती पेट्रोल पंप धारकांनी मूलभूत सुविधा देण्याबद्दलचं उच्च न्यायालयाने त्यांना 10 लाखापर्यंतच्या दंडाचं प्रावधान जर का दिलं गेलं नाही तर. दुसरी गोष्ट काय की चंद्रपूरमध्ये कुठलं जमीन अधिग्रहण होतं, काय चालू होतं ते पहा. तिथं माजी आमदारांना तिथं त्यांच्यावरती विरोध केल्याबद्दल त्यांच्यावरती काय म्हणू शकता तुम्ही, पहा. खटला म्हणा, गुन्हा म्हणा, ताब्यात घेणं म्हणा, ते बघून घ्या तिथं काय बातमी आहे ती. लक्षात आलं का? आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय, महेंद्र मेटकरी म्हणतात सांगोला काही पण हालचाल नाही, ना नोटीस ना काही माहिती. पेपर नोटीस नंतर. पेपर नोटीस नंतर म्हणजेच पेपर नोटीसचं